तुपाचं मोहन न करता आतापर्यंतची सर्वात सोपी पद्धत वापरून आज आपण जरा सुद्धा कडक न होणारी, तेल न पिणारी, तेलात न विरघळणारी एकदम मस्त अशी बिस्किटासारखी खमंग खुसखुशीत गोड शंकरपाळी करणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकत असाल आपली जी शंकरपाळी आहे ना त्याला किती सुंदर असे पदर सुटलेले आहेत, भरपूर साऱ्या लेयर्स आलेले आहेत आणि एकदम खुसखुशीत अशी ही शंकरपाळी बनून तयार होतात। तर बरोबर 1 किलो मैद्याच्या प्रमाणात आज आपण ही शंकरपाळी करणार आहोत। व्हिडिओमध्ये 1 किलो मैद्यासाठी लागणारं वजनी आणि वाटी याचं एकदम परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला जे प्रमाण सोयीस्कर आहे ना ते प्रमाण वापरून तुम्ही ही शंकरपाळी बनवू शकता। सोबतच शंकरपाळी छान खुसखुशीत व्हावी, तेलकट होऊ नये यासाठी काही बारीक सारीक टिप्स सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत, तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा। तर चला वेळ वाया न घालवता बघूया कशी करायची ही मस्त अशी खमंग खुसखुशीत गोड शंकरपाळी। तर ही शंकरपाळी बनवण्यासाठी ना सगळ्यात अगोदर इथे मी हा 1 किलो मैदा घेतलेला आहे, वजनी 1 किलो आहे। मैदा आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचा आहे। तर वाटीने म्हणाल तर ही जी वाटी आहे ना रोजच्या वापरातील आपली आमटीची वाटी आहे, हा 8.5 वाटी हा मैदा बरोबर इथे भरलेला आहे। तर घरातलं कुठलंही एखादं भांडं घ्यायचं आणि त्या भांड्याने सगळं प्रमाण सेट करायचं। आता इथे मी ही साखर घेतलेली आहे, तर वजनी इथे बरोबर 1 किलो मैद्यासाठी इथे मी 350 ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि वाटीने ही 2 वाट्या आणि वरतून साधारण 2 चमचे साखर आहे। तर आता इथे आपण तूप घेतलेलं आहे, तर इथे मी डालडा वापरलेला आहे आणि वजनी म्हणाल तर 250 ग्रॅम हे तूप आहे, म्हणजेच पाव किलो तूप इथे आहे। आणि जी वाटी मी तुम्हाला सुरुवातीला दाखवली होती ना त्या वाटीने बरोबर 1.5 वाटी हे तूप आहे। तर सगळं साहित्य इथे आपलं मोजून झालेलं आहे। आता आपण प्रत्यक्ष कृतीकडे वळूया। तर त्यासाठी इथे मी एक पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे आणि यात आपण सुरुवातीला जी साखर घेतली होती ना ती सर्व साखर पातेल्यात काढून घेणार आहोत। आता यात मी पाणी टाकून घेते। तर ज्या वाटीने आपण सगळं साहित्य मोजून घेतलंय ना सारख्याच वाटीने इथे आपल्याला 2 वाट्या पाणी घ्यायचंय। वजनी म्हणाल तर बरोबर 250 ml हे पाणी आहे आणि वाटीने 2 वाट्या म्हणजे साधारण 4 वाट्यांसाठी आपल्याला 1 वाटी पाणी इथे लागणार आहे। तर पाण्याऐवजी ना इथे तुम्ही दुधाचा सुद्धा वापर करू शकता, पण दूध वापरल्यामुळे काय होतं की शेवटी जेव्हा शंकरपाळे राहतात ना तेव्हा त्यांना वास यायला लागतो खूप दिवस राहिले तर, त्यामुळे इथे मी पाणी वापरलेलं आहे। त्यानंतर आपण सुरुवातीला जे तूप घेतलं होतं ते तूप सुद्धा मी सगळं पातेल्यात काढून घेतलेलं आहे आणि आता आपण हे व्यवस्थित असं विरघळून घेणार आहोत। साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत आणि तूप मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे। लक्षात घ्या इथे आपल्याला याचा पाक करायचा नाही किंवा उकळी सुद्धा काढायची नाहीये, फक्त साखर आणि तूप पूर्णपणे विरघळलं पाण्यात की लगेचच आपण गॅस बंद करणार आहोत। तर हे बघा साखर आणि तूप पूर्णपणे विरघळलेलं आहे, गॅस मी बंद केलाय। आता यात मी अर्धा छोटा चमचा मीठ टाकलेला आहे। कुठल्याही गोडाच्या पदार्थात आहे ना थोडंसं मीठ टाकलं ना त्याचा गोडवा आणखी वाढतो, त्यामुळे थोडं तरी मीठ नक्की टाका। त्यानंतर येते मी साधारण 4 ते 5 वेलच्यांची पूड करून टाकली होती। हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय आणि हे मिश्रण आपण हलकसं कोमट करून घेणार आहोत। तर आपलं दूध साखर आणि साखर पाणी आणि तुपाचं मिश्रण थंड होतंय तोवर एकीकडे आपण एका परातीत मैदा काढून घेतलेला आहे। सर्व मैदा इथे मी परातीत काढून हलकासा पसरवून घेतलेला आहे आणि आता आपण जे सुरुवातीला मिश्रण तयार करून ठेवलं होतं ना ते थोडं थोडं करून आपण याचं पीठ भिजवून घेणार आहोत। तर हे जे मिश्रण आहे ना हे हलकसं कोमट असतानाच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचे, खूप जास्त मिश्रण गार करायचं नाही। अशा पद्धतीने थोडं कोमट मिश्रणात आपण पीठ भिजवलं ना तर मैद्याला छान या गरम तुपाचं मोहन बसतं आणि त्यामुळे आपली जी शंकरपाळी आहे ना ती छान खुसखुशीत होतात। तर सगळंच मिश्रण एकदाच न टाकता आपण बॅचेसमध्ये हे मिश्रण ॲड करणार आहोत। मिश्रण अजूनही बऱ्यापैकी हे गरम आहे, त्यामुळे ना सुरुवातीला मी हलकसं चमच्याने मिक्स करून घेते आणि नंतर मग हाताने आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत। तर हे बघा दुसऱ्यांदा टाकलेलं पाणीही इथे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं होतं। आता राहिलेलं जे मिश्रण आहे ना ते सगळंच मिश्रण मी यात टाकून घेतलेलं आहे आणि याचं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं। तर ह्या शंकरपाळ्यासाठी ना पीठ भिजवताना आपल्याला अगदीच जोर देऊन किंवा मग आपण जशा रोजच्या पोळ्यांचं पीठ भिजवतो ना तसं भिजवायचं नाहीये, तर अगदी हलक्या हाताने आपण एकत्रित असं फक्त हे पीठ करणार आहोत। तर अशा पद्धतीने जेव्हा आपण हलक्या हाताने फक्त एकत्रित हे पीठ करतो ना तेव्हा आपल्या जी शंकरपाळी आहे ना त्याला खूप सुंदर अशा
लेयर्स पडतात। तर हे बघा, फक्त मी अगदी याचा एकत्रित असा गोळा करून घेतलेला आहे। याच्याला खूप दाब देऊन आपल्याला मळायचं नाहीये। तर अशा पद्धतीचा आपला घट्टसर असा हा गोळा आहे। तर सुरुवातीला जे पाणी घेतलं होतं ना तेवढं पूर्ण पाणी इथे मला लागलेलं आहे, म्हणजेच एकदम परफेक्ट असं हे प्रमाण आहे। तर पीठ आपलं भिजवून झालेलं आहे। आपण झाकण ठेवून जवळपास 25 मिनिटांसाठी हे पीठ मुरवून घेतलेलं आहे। तर हे बघा, 25 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकत असाल पीठ आता आपलं छान मुरलेलं आहे आणि अगोदरपेक्षा याला हलकासा अजून घट्टपणा आलेला आहे। तर परत 1 ते 2 मिनिटांसाठी अगदी हलकंसं मी हे पीठ मळून घेते। खूप जास्त जोर देऊन पीठ मळायचं नाही। तर आता या पिठाचे मी उंडे तयार करून घेते। तर थोडेसे मोठेच उंडे आपल्याला करायचे आहे। रोजच्या चपात्यांना आपण जसे करतो ना त्यापेक्षा जवळपास 1.5 पट मोठे आपल्याला हे उंडे करायचे, कारण आपल्याला जी शंकरपाळी लाटायची आहे ना त्याच्या जाड जाड पोळ्या लाटायच्या आहे, म्हणजे आपल्या शंकरपाळी मस्त टम्म फुलतात आणि त्यांना छान लेअर सुद्धा येतात। तर सगळे उंडे इथे माझे करून झालेले आहेत। आता आपण याची शंकरपाळी लाटून घेऊया। तर त्यासाठी ना इथे मी एक उंडा घेतलेला आहे आणि हा उंडा थोडासा लाटून घेते। तर आपली जी शंकरपाळी आहे ना त्याला छान अशा लेयर्स पडाव्या, मस्त असे भरपूर लेयर्स पडाव्या। त्यासाठी आपल्याला ना काय करायचं तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ही पोळी फोल्ड करायची आहे। सुरुवातीला पोळी गोल लाटून घ्यायची आणि नंतर चौकोनी आकारात व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फोल्ड करायची आणि नंतर मग आपल्याला चौकोनी आकारात ही पोळी लाटून घ्यायची। जेव्हा आपण अशा पद्धतीने पोळी फोल्ड करतो ना तेव्हा त्याला भरपूर साऱ्या लेयर्स सुटतात आणि शंकरपाळी दिसायला सुद्धा खूप छान दिसतात। तर पोळी लाटताना ही शंकरपाळ्याची जाडसरच पोळी ठेवायची, खूप जास्त पातळ पोळी करायची नाही, नाहीतर मग शंकरपाळी फुलत नाही। तर हे बघा, बऱ्यापैकी जाडसर अशी मी इथे पोळी लाटून घेतलेली आहे। साधारण आपण भाकरी थापतो ना भाकरीपेक्षाही जाडसर आपल्याला इथे ही पोळी ठेवायची। तर पोळी इथे माझी लाटून झालेली आहे। आता आपण याची शंकरपाळी कट करून घेऊया। तर इथे ना मी चौकोनी आकारात ही शंकरपाळी कट करून घेते। तुम्ही तुमच्या आवडत्या आकारात म्हणजेच डायमंड शेपमध्ये सुद्धा ही शंकरपाळी कट करू शकता। तर सगळी शंकरपाळी इथे माझी कट करून झालेली आहे। तर तुम्हाला मी एका शंकरपाळ्याची जाडी दाखवते, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की साधारण आपल्याला कितपत जाड ही शंकरपाळी लाटायची आहे। तर हे बघा, इतपत जाड ही शंकरपाळी आहे। तर राहिलेली जी शंकरपाळी आहे ना ती सुद्धा मी अशाच पद्धतीने लाटून घेणार आहे। तर इथे ना मी साधारण 2-3 पोळ्यांची ही शंकरपाळी लाटून घेतलेली आहे आणि लगेचच आपण एकीकडे शंकरपाळी तळायला सुद्धा ठेवणार आहोत, कारण शंकरपाळी तळायला फार वेळ लागतो। तर आता इथे ना मी शंकरपाळी तळण्यासाठी तेल ऑलरेडी गरम करत ठेवलं होतं। तेल आपल्याला एकदम कोमट तापवायचं आहे आणि गॅसची फ्लेम सुद्धा एकदम लो ठेवायची आहे। लो फ्लेमवर एकदम कोमट तेलात आपण ही शंकरपाळी तळून घेणार आहोत। जेव्हा आपण कोमट तेलात शंकरपाळी तळतो ना तेव्हा ती आतपर्यंत तळल्या जातात आणि त्याला लेयर सुद्धा छान सुटतात। तुम्ही जर हाय फ्लेमवर शंकरपाळी तळली ना ती वरतून तर लालसर होतील, आतून कच्चीच राहतील आणि थंड झाल्यावर अशी शंकरपाळी नरम पडतात किंवा मग वरतून त्याला लाल रंग येतो, त्यामुळे खूप कडक सुद्धा होतात। त्यामुळे शंकरपाळी तळताना लो फ्लेमवरच तळायची आहे आणि तेल अगदी कोमट असायला हवं। तर हे बघा, अदनं मधनं ढवळत मी अगदी हलक्या बदामी रंगावर ही शंकरपाळी तळून घेतलेली आहे। शंकरपाळी खूप जास्त लालसर रंगावर सुद्धा तळायची नाही, नाहीतर मग बाहेरून जेव्हा याला लालसर रंग येतो ना तेव्हा अशी शंकरपाळी सुद्धा थंड झाल्यावर कडक होतात। त्यामुळे हलका बदामी रंग आला की लगेचच आपण ही शंकरपाळी काढून घेणार आहोत। आता जरी ह्या शंकरपाळ्यांना डार्क रंग आला नाही तरी शंकरपाळी आपण तेलात न काढली तरी त्याची कुकिंग प्रोसेस चालू राहते। त्यामुळे जशी जशी शंकरपाळी थंड होतात ना तसा तसा त्याला छान रंग येतो। तर ही शंकरपाळी मी काढून घेतलेली आहे आणि राहिलेली जी सगळी शंकरपाळी आहे ना मी ती सारख्याच पद्धतीने लाटून आणि लो फ्लेमवर मस्त अशी तळून घेतलेली आहे। तर इथे आपली दिवाळी फराळ विशेष 1 किलोच्या परफेक्ट प्रमाणात एकदम मस्त अशी बिस्किटासारखी खमंग खुसखुशीत भरपूर पदर सुटलेली गोड शंकरपाळी बनवून तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी फॉलो करून एकदा शंकरपाळी नक्की करून बघा। कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।